तर रामकृष्ण हरी मंडळी, कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. आणि हो, तुम्ही खूप छान सपोर्ट करत आहात आपल्या चॅनलला. असाच सपोर्ट करत राहा आणि आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या, कारण तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ रोज पाहायला मिळतील. तर चला आपण आज करूया पावभाजी. तर पावभाजीसाठी हे पहा, मी इथे कुकर घेतलेला आहे, त्यात टाकलेलं आहे चांगलं तूप. मी चांगलं तूप कशामुळे टाकलेलं आहे, कारण ते तूप जे असतं ना, त्याचा सुगंध त्या भाजीमध्ये उतरतो जेव्हा आपण त्याला असं फोडणी देतो तेव्हा. मग त्यानंतर त्याच्यात थोडेसे जिरे टाकले आणि एकच मी छोटासा कांदा टाकलेला आहे. नंतर फुलगोबी धुवून त्याला बारीक कट करून मी इथे टाकलेली आहे. आणि फुलगोबीला आणि कांद्याला असं मस्त असं फ्राय होऊ द्यायचं, थोडंसं ब्राऊन होईपर्यंत. त्यानंतर मग मी इथे बीट टाकलेलं आहे, कारण आपल्याला रेस्टॉरंटसारखी कलर यायला पाहिजे असेल अगं स्ट्रीटसारखा, तर तिथं बीट टाकलं तर थोडं छान तो कलर येतो. त्यानंतर थोडंसं माझ्यापाशी 1-2 गाजर होतं, मी ते टाकलेलं आहे. गाजर थोडंसं हलवलं की मग त्याच्यानंतर इथे मी बटाटा चांगला धुवून आणि याला अशा प्रकारे कट करून घेतलेला आहे छोट्या छोट्या पीसमध्ये. मग ह्याला पण छान असं हलवायचं. हे पण छान असं ब्राऊन कलरचं थोडंसं झालं, ब्राऊन बी नाही, थोडं असं नरम झालं की त्याच्यानंतर मी ते वटाणे भिजत घातले होते. हे घरचेच वटाणे आहेत भिजू घातलेले. तर हे वटाणे टाकलेले आहेत आणि थोडे शिल्लक ठेवले, जर मला भाजीला टाकायचे असतील वरून तर मी टाकेल. आणि पुन्हा त्याला पण मिक्स करून त्याच्यावर मी ते मीठ टाकलेलं आहे आणि चाट मसाला टाकला, पावभाजी मसाला टाकला. तुम्ही टाकून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल. चाट मसाल्याने त्याच्यात खूप सुंदर सुगंध येतो आणि टेस्टही लागते. आणि पावभाजी मसाला टाकून मग ह्याला मी असं चांगल्या प्रकारे मिक्स केलं आणि भरपूर असं पाणी टाकलेलं आहे. 1-2 तांबे, आपल्या गावरानी भाषेत तांबेच म्हणतात, तर तेवढं पाणी टाकून मग हे पहा इथे त्याला मिक्स करून घेतलं. आणि आता आपण लावत आहोत कुकर. याच्या मी 3 ते 4 मॅक्झिमम शिट्या काढून घेतलेल्या आहेत. तर चांगलं जर आपल्याला मॅश होऊ द्यायचं असेल तर 3 ते 4 शिट्या काढणं जरुरी आहे. ही पहा आपल्या शिट्या पण झालेल्या आहेत तयार. त्यानंतर इथे मी फोडणीचं साहित्य तयार करून घेतलं. बारीक चिरलेली कोथिंबीर, शिमला मिरची बारीक चिरलेली आणि कांदा बारीक चिरून घेतला. त्यानंतर टमाटोही बारीक चिरून घेतले आणि हे थोडेसे वाटाणे आहेत. हे पहा आपलं कुकर झालेलं आहे. आणि बघा कलर आत्ताच थोडा मस्त आलेला आहे, म्हणजे बराचसा आलेला आहे. आता ह्याला मी मॅशरने मॅश करून घेतलं. चांगलं असं मॅश करायचं याला, कारण ते एकदम अशा तुम्हाला जर थोडे असे ते भाज्या दिसू द्यायच्या असतील तर राहू द्या, आणि जर तुम्हाला पूर्ण असं मॅश करायचं असेल तर पूर्ण करून घ्या. आता फोडणीची तयारी. हे पहा गॅस चालू केलेला आहे आणि कढाईमध्ये मी इथे 2-3 माप तेल टाकलेलं आहे. थोडेसे जिरे टाकलेले आहेत फोडणीसाठी. आणि जिरे जेव्हा तडतडले तेव्हा टाकायचं लसूण आणि अद्रकची पेस्ट. मग लसूण आणि अद्रकची पेस्ट टाकल्याच्यानंतर त्याला असं चांगलं मिक्स करायचं आणि रेड ब्राऊन कलर येऊ द्यायचा. त्यानंतर इथे मी बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे. कांद्यालाही खूप मस्त अशा प्रकारे ब्राऊन कलर येऊ द्यायचा. थोडासा नरम कांदा पडला की मग त्याच्यात टाकायची शिमला मिरची. तुम्ही लगेचही टाकू शकता, सॉरी मी लगेच टाकलेली आहे. आणि त्या दोन्ही मिक्स एकदाच होतं, शिमला मिरची आणि कांदा, म्हणून. हे पहा कांद्याला अशा प्रकारे मिक्स करायचं. कांदा मिक्स होईपर्यंत तुम्ही चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा आणि शेअर करा. ही पावभाजी तुम्हाला नक्की आवडेल. ही रेस्टॉरंट स्टाईलच होईल. तुम्ही खूप वेळेस म्हणता की आमची भाजी कलरच येत नाही, लाल होत नाही आणि टेस्टही तशी लागत नाही. मग ह्या पद्धतीने करून बघा, 100% तुमची पावभाजी तुम्हाला जमेलच. हे पहा अशा प्रकारे ह्याला मी झाकून वाफवत आहे, कारण पटकन होते त्यामुळे. आणि हे खाली असं जर लागलं तर आपल्याला त्याला हलवत राहायचं आहे, त्याच्यामुळे ते लागणारही नाही खाली. अशा प्रकारे असं छान हलवायचं. कांदा आणि शिमला मिरची एकदम जेव्हा सॉफ्ट होईल त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचे आहेत टमॅटोला आपण बारीक चिरलेलं आहे आणि कांद्यालाही बारीकच चिरून घ्यायचं, कारण ते पुन्हा आपल्याला ते मॅश करत बसायची गरज लागू नये यासाठी. हे पहा कांदा आणि शिमला मिरची आपली एकदम मस्त प्रकारे इथे झालेली आहे आणि याची खुशबू पण छान येते. आता मी इथे टमाटे टाकत आहे आणि टमाट्यालाही असंच मिक्स करून घ्यायचं, जसं आपण कांदे आणि शिमला मिरचीला झाकून ठेवून जसं वाफवतो त्याच प्रकारे टमाटे वाफवून घ्यायचे आणि चांगले गळू द्यायचे त्याला, जसं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे तसं. 1 चमचा हळदी पावडर, 1 चमचा लाल चटणी आणि इथे जिरा पावडर, चाट मसाला 1 चमचा आणि पावभाजी मसाला 1 चमचा. मी पहिले आपण भाजी जेव्हा कुकर होताना टाकला होता 2 चमचे, त्यामुळे आता मी 1च चमचा वापरलेला आहे. हे पहा अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं ते सर्व मिश्रण आणि मग कलर येतो भाजीला. आणि जी आपण कुकरच्या शिट्या काढून घेतलेल्या आहेत त्या भाज्यांच्या, ते सर्व इथे टाकून द्यायचं. आणि तुम्ही वटाणेही टाकू शकता, मी नंतर टाकलेले नाही आहेत. आणि ह्याला मस्त असं मिक्स करायचं, म्हणजे याला कलर येतो. हे पहा अशा पद्धतीने मिक्स करा. चला पटकन सबस्क्राईब पण करा.
हे पहा आपली इथे भाजी अशी मस्त प्रकारे मिक्स होत आहे आणि मिक्स झाल्याच्या नंतर ज्या आपण भाज्या कुकरमध्ये लावलं होतं त्याचं पाणी होतं, मी इथे तेच पाणी गरम करायला ठेवलं आणि गरम झाल्याच्यानंतर इथे भाजीमध्ये सोडलेलं आहे, कारण उकळतं पाणी टाकल्यावर भाजीची टेस्ट बिघडत नाही, यासाठी मी ते पाणी गरम करून घेऊन इथे टाकलेलं आहे. पुन्हा आपल्या पावभाजीला मिक्स करून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे. हे पहा अशा पद्धतीने. मग वरतून मी इथे गरम मसाला टाकलेला आहे घरी बनवलेला आणि 1 चमचा मीठ पण मी नंतर टाकलेला आहे. भाजीत थोडंसं होतं म्हणून वरतून 1च चमचा टाकला. तर अशा प्रकारे ही भाजी आपली तयार आहे आणि आता ह्याला खूप मस्त अशा प्रकारे शिजू द्यायचं, कारण शिजल्यावर याचं टेक्स्चर खूप छान येतं. थोडीशी अशी घट्ट प्रमाणात भाजी झाली की मग समजायचं आपली भाजी तयार. तर हे पहा इथे भाजी मी मिक्स करत आहे आणि ही आता आळत आहे. तर आळ्याच्या नंतर मी त्याला तडका देणार आहे. तर तडक्यासाठी मी इथे गॅस पेटवला आहे आणि त्याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकलेला आहे. 1 चमचा तेल टाकल्याच्यानंतर इथे तेल कडकडीत गरम झाल्यावर लाल चटणी टाकायची, पण लक्षात ठेवा चटणी करपायला नाही पाहिजे. आणि अशा प्रकारे याला तडका देऊन घ्यायचा लगेचच्या लगेच. हे पहा मी इकडे गॅस बंद करायची विसरली होती. तर असा तडका द्यायचा, ते पुन्हा भाजी टाकून असं परत टाकायचं. तर अशा प्रकारे व्हिडिओमध्ये मी जसे दाखवले तशी तुम्ही भाजी एकदा ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल. तर चटकन आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय, पुन्हा भेटूया.